लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। मुंबई धाराशिवसह काही जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना लाडकी बहिणींना हप्त्याचे 3000 रुपये खात्यात जमा। जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्यांच्या खात्यात पैसे। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडकी बहीण योजनेतील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेतील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार। उर्वरित 33 लाख महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। लाडकी बहिणीसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले, सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देखील महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत। 3 दिवसांमध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। मुंबईच्या कांदिवलीतील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासाठी महिलांची लगबग। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग। गावात तालुक्यात मराठा लोक किती, माहिती जमा करण्याचं काम सुरू। निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीत जाणार नाही, समाजाला विचारून उमेदवार जाहीर करणार। 29 तारखेला आंतरवालीतील बैठकीमध्ये मोठा निर्णय घेणार, जरांगेंची माहिती। भाजपच्या मिनल खतगावकरांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खतगावकर नायगाव विधानसभेमधून लढण्यास इच्छुक, भाजपनं उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची भूमिका। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। विधानसभेला जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येण्याची शक्यता। जरांगेंचा दृष्टिकोन आणि आमचं उद्दिष्ट एकच असल्याची संभाजीराजेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 26 ऑगस्टला। राज्य मागास आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। नितेश राणेंच्या हातामध्ये गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक। अकोल्यात नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉयज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा निषेध। राहुल नवीन यांची ईडीचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती। विद्यमान संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राहुल नवीन ईडीच्या प्रभारक संचालकपदी असणार।